नमस्कार मित्रांनो, बेसिक इंग्लिश ग्रामर च्या कोर्समध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. खऱ्या अर्थाने आज आपण या कोर्सला सुरुवात करीत आहोत. सर्वप्रथम पहिले मॉड्यूल मी आपल्यासाठी आणलेलं आहे पार्ट्स ऑफ स्पीच साठीचं. तर मग आज आपण पार्ट्स ऑफ स्पीच पहिल्या मॉड्यूलला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, व्हाय ग्रामर इज इसेन्शियल ही आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. It is essential discipline of language. All of you know that it is one of the important discipline of a language. जर लँग्वेज आपल्याला चांगलं डेव्हलप करावायचं असेल तर त्यासाठी ग्रामर येणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण लिहितो बोलतो त्यासाठी इंग्रजी ग्रामर फार महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर टू कम्युनिकेट आयडियाज करेक्टली अँड प्रिसाइजली, अगदी आपल्या ज्या काही कल्पना असतील त्या अगदी तंतोतंत लोकांपर्यंत पोहोचाव्यात लिहिण्यातून किंवा बोलण्यातून, त्यासाठी ग्रामर ही महत्त्वाची भूमिका करत असते. त्याचबरोबर टू लर्न द पिक्युलॅरिटीज ऑफ लँग्वेज, प्रत्येक भाषेची काही वैशिष्ट्ये असतात, तत्वे असतात. ती तत्वे आपल्याला जर समजून घ्यायची असेल तर त्यासाठी ग्रामर येणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपण ग्रामरचा अभ्यास करतो. टू यूज लँग्वेज करेक्टली, आणि अगदी करेक्टली इफेक्टिव्ह लँग्वेज वापर करण्यासाठी आपण ग्रामरचा अभ्यास करत असतो. हे प्रमुख 4 कारणं आहेत ज्यासाठी आपण ग्रामरचा अभ्यास करतो, आणि 4 कारणांचा पडताळणी ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये होत असते. आपल्याला लँग्वेज कशा प्रकारे येते, कसं लँग्वेजचा वापर आपण करत असता, या पडताळणीसाठीच आपल्याला लँग्वेजवरती प्रश्न हे विचारले जातात. म्हणून ग्रामर ही इसेन्शियल आहे, आपल्याला हे माहीत असणं आवश्यक आहे. द पार्ट्स ऑफ स्पीच. आता सर्वप्रथम आपण पार्ट्स ऑफ स्पीचला सुरुवात करीत आहोत मित्रांनो. आता पार्ट्स ऑफ स्पीच काय? वी यूज वर्ड्स इन रायटिंग अँड स्पीकिंग. सगळ्यांनाच माहिती आहे आपण रायटिंग आणि स्पीकिंग मध्ये वेगवेगळ्या शब्दांचा वापर करत असतो. वी मेक द सेंटेन्स बाय अरेंजिंग देम सिस्टमॅटिकली. आपण जे काही हे असतात त्यांना सिस्टमॅटिकली अरेंज करत असतो. अरेंजिंग सिस्टमॅटिकली. एव्हरी वर्ड इन द सेंटेन्स हॅव टू प्ले डिफरंट फंक्शन्स. आता जे वाक्यामध्ये वेगवेगळे शब्द असतात त्या प्रत्येक शब्दाचं कार्य हे वेगवेगळं असतं. ते आपल्याला आयडेंटिफाय करता यावं यासाठी पार्ट्स ऑफ स्पीच आपण समजून घेत असतो. द फंक्शन्स ऑफ द वर्ड्स डिफाईन द पार्ट्स ऑफ स्पीच. जे काही फंक्शन असतं वर्डचं तेच खरं पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला आयडेंटिफाय करत असतं. तर मित्रांनो, तर मग द पार्ट्स ऑफ स्पीच काय हे समजून घेण्यासाठी तुमच्यासाठी एक वाक्य मी आणतो. हे वाक्य मला या वेबसाईटवरती प्राप्त झालं मित्रांनो. वेल, आय लेफ्ट अँग्रीली बिकॉज ऑफ सेव्हरल इन्सल्ट्स. आता हे जे वाक्य मी तुमच्या समोर दिलेलं आहे जाणीवपूर्वक आहे. या वाक्यामध्ये जे शब्द आलेले आहेत प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. एकूण 8 शब्द आहेत मित्रांनो. 8 शब्दांचे वेगवेगळे फंक्शन या ठिकाणी आहेत. वेल हा जो काही शब्द आहे ते इंटरजेक्शन म्हणून या वाक्यामध्ये काम करतो आहे. आय हा जो काही शब्द आहे हा प्रोनाउन म्हणून या ठिकाणी काम करीत आहे किंवा फंक्शन करतोय. लेफ्ट हा जो काही शब्द या ठिकाणी वापरलेला आहे तो वर्ब म्हणून वापरलेला आहे. अँग्रीली हा जो काही शब्द आलेला आहे तो ॲडव्हर्ब म्हणून आलेला आहे. बिकॉज हा जो काही शब्द आहे हा कंजंक्शन म्हणून या ठिकाणी आलेला आहे. त्याचबरोबर ऑब्ज हा जो काही शब्द आलेला आहे प्रिपोजिशन म्हणून आलेला आहे. आणि सेव्हरल हा जो काही शब्द आहे तो ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. आणि इन्सल्ट शब्द जो आहे तो नाउन म्हणून आलेला आहे. जे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत 8, त्या 8 पार्ट्स ऑफ स्पीच हे एका वाक्यामध्ये आलेले आहेत मित्रांनो. म्हणजेच काय, प्रत्येक शब्दाचं कार्य हे वेगवेगळं आहे. प्रत्येक शब्द काहीतरी रोल या ठिकाणी करीत आहेत. कोणी इंटरजेक्शनचं करतोय, कोणी प्रोनाउनचं करतोय, कोणी वर्ब म्हणून कार्य करतोय. म्हणून ह्या सगळ्या प्रत्येक शब्दाचं हे कार्य ओळखता येणं म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच, त्याचा पार्ट्स ऑफ स्पीच सांगता येणं होय. तर मग असे जो काही पॅरेग्राफ आपल्या समोर येतो त्या पॅरेग्राफला प्रत्येक शब्द आपल्याला ओळखता आला पाहिजे या पार्ट्स ऑफ स्पीच नुसार. यासाठी आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच समजून घ्यायचं आहे. म्हणून हे वाक्य आपल्याला खूप महत्वाचं आहे. वेल, आय लेफ्ट अँग्रीली बिकॉज ऑफ सेव्हरल इन्सल्ट्स. यातनं आपल्याला 8 पार्ट्स ऑफ स्पीच पाहायला मिळतात. आता हे उदाहरणं दिल्यानंतर आपल्याला आता कळलेच की देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. आता ते 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत हे आपल्याला सगळ्यांनाच कॉमन माहिती आहेच. नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन. दीज आर दी 8 पार्ट्स ऑफ स्पीच अकॉर्डिंग टू द यूज अँड अकॉर्डिंग टू दे डू इन सेंटेन्स. आता हे पार्ट्स ऑफ स्पीच आपण कसे केलेत? अकॉर्डिंग टू द यूज, त्या शब्दांचा वापर आपण कशासाठी करतो
त्याच्यानुसार ते पार्ट्स ऑफ स्पीच पाडतो. त्याचबरोबर अकॉर्डिंग टू दे डू इन अ सेंटेन्स, ते सेंटेन्समध्ये काय कार्य करतात, फंक्शन करतात, यानुसार हे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आपण पाडत असतो. मग ते कसं ओळखावं, तर त्याच्यासाठी आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच खरं समजणं फार महत्वाचं आहे. याच्यावरतीच पूर्ण इंग्रजी किंवा कोणत्याही विषयाचं ग्रामर हे अवलंबून असतं. तर मग चला ते कसे ओळखावे ते पाहूया. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया नाऊनला. आता नाऊन समजून घेण्यासाठी आपल्याला तुमच्यासाठी मी काही उदाहरणं या ठिकाणी दिलेले आहेत. मुंबई इज अ सिटी, शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट किंग, कोलकाता इज ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर उगली, द रोज स्मेल्स स्वीट, द सन शाइन्स ब्राईटली, हिज करेज ओन हिम ऑनर. हे वेगवेगळे सेंटेन्स या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये काही शब्दांना मी बोल्ड आणि इटॅलिक केलेलं आहे. आता हे बोल्ड आणि इटॅलिक इथं मुंबई आहे, शिवाजी महाराज, किंग, कोलकाता, उगली, रोज, सन, करेज आणि ऑनर, हे जे काही शब्द आहेत, द नेम, हे शब्द आपल्याला विशिष्ट गोष्ट आपल्याला दाखवत असतात. दे आर द नेम ऑफ पर्सन. एक तर त्या पर्सनची नावं आहेत, एक तर प्लेसेसची नावं आहेत, एक तर अॅनिमलची नावं असतील किंवा एखाद्या वस्तूची नावं असतील. जर पर्सनची नावं, वस्तूची नावं, ठिकाणाची नावं किंवा अॅनिमलची नावं जर असतील तर त्यांना आपण नाऊन असं म्हणतो. द नेम ऑफ पर्सन, प्लेसेस, अॅनिमल्स, थिंग्स एटसेट्रा इन अ सेंटेन्स इज कॉल्ड ॲज ए नाऊन. त्यांना आपण नाऊन असं म्हणतो. मग हे मुंबई जे आहे एका प्लेसचं नाव आहे, शिवाजी महाराज इज अ ग्रेट पर्सन, पर्सनचं नाव आहे, कोलकाता हे एका शहराचं नाव आहे, एका नदीचं नाव आहे उगली, किंग इज एक कॉमन नाव आहे जो राजाला आपण म्हणतो, रोज आहे, फ्लॉवरचं नाव आहे, सन आहे, करेज आहे, ऑनर आहे, असे वेगवेगळे शब्द येतात. म्हणजे ते एक तर व्यक्तीचं नाव असेल, एक तर स्थळाचं नाव असेल, एक तर प्राणींचं नाव असेल किंवा एखाद्या वस्तूचं नाव असेल, त्याला आपण नाऊन असं म्हणतो. म्हणून नाऊनची व्याख्या अगदी सोपी आहे. एखाद्या व्यक्तीचं, स्थळाचं, प्राण्याचं किंवा वस्तूचं नाव जे वाक्यामध्ये आलेलं असतं त्याला आपण नाऊन असे संबोधतो. तर चला पुढे जाऊया. आता काइंड्स ऑफ नाऊन. आता नाउन्स आपल्याला सहज समजतं की चला व्यक्तीचं नाव, पर्सनचं नाव, परंतु नाउन मध्ये वेगवेगळे प्रकार असतात. ते प्रकार आयडेंटिफाय करणं ही एक महत्वाची स्किल आहे आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामला या प्रकारांवरतीच प्रश्न असतात मित्रांनो. यातलं नेमकं नाउन ते कोणतं आहे? नाउन तर सर्व आपण ओळखून घेतो, परंतु त्यातलं ते कोणत्या प्रकारचं नाउन आहे हे आयडेंटिफाय करणं थोडंसं अवघड जात असतं काही विद्यार्थ्यांना. म्हणून त्या दृष्टीने आपण त्याचे प्रकार कोणकोणते तेही आपण पाहूया. पहिलं आहे द प्रॉपर नाउन. आता या ठिकाणी मी तुम्हाला काही लिस्ट दिलेली, त्याचं थोडंसं ऑब्झर्व करा. ऑब्झर्व द फॉलोइंग लिस्ट. एका बाजूला रामा आहे, आर्या आहे, जॉन, अब्दुल, इकडे मुंबई आहे, मद्रास, इंडिया आणि न्यूयॉर्क. या दोघां लिस्ट मध्ये जर पाहिलं तर थोडासा एक फरक आहे. इकडे नेम ऑफ ए पर्सन आहेत, हे सगळ्या व्यक्तींची नावं आहेत. इकडे नेम ऑफ ए प्लेस आहे, इकडे सगळ्या स्थळांची नावं आहेत. मुंबई एक शहराचं नाव आहे, मद्रास शहर आहे, इंडिया हे आपल्या भारत देशाचं उद्देशून म्हणतो म्हणजे भारत देशाचं नाव आहे, न्यूयॉर्क आहे, म्हणजे काय इथं प्लेसेसची नावं आहेत. म्हणजेच काय, दीज आर द नेम्स ऑफ ए पर्सन अँड प्लेसेस. नेम्स ऑफ पर्टिक्युलर पर्सन और प्लेसेस आर कॉल्ड प्रॉपर नाउन. म्हणून एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या स्थळाचं प्रत्यक्ष जे नावाने आपण उद्देशत असू ते नाव म्हणजेच त्याचं ते प्रॉपर नाव आहे, म्हणजे ते त्याचं प्रॉपर नाउन असेल. मग एखाद्या व्यक्तीचं किंवा स्थळाचं जे नाव दिलेलं असेल, ज्या नावाने सगळेजण ओळखत असतील ते नाव म्हणजे त्याचं प्रॉपर नाउन होय. म्हणून प्रॉपर नाउन ओळखणं सोपं आहे. एखाद्या व्यक्तीचं किंवा स्थळाचं जे काही नाव असेल त्याला आपण प्रॉपर नाउन असे म्हणतो. चला मग आता दुसरा प्रकार पाहूया. दुसरा प्रकार येतो द कॉमन नाउन. पुन्हा मी आपल्या समोर काही लिस्ट दिलेली, त्या लिस्टकडे पाहत चला, निरीक्षण करत चला, कारण कोणतीही गोष्ट निरीक्षणातनं आपल्याला लक्षात येतं. इकडे बॉय आहे, इकडे वुमन आहे, टीचर आहे, इकडे मर्चंट आहे, इकडे सिटी आहे, विलेज आहे, कॉलनी आहे, लोकॅलिटी आहे. आता हे जे काही पहिला गट जो आहे तो रेफर्स कॉमन पर्सन्स. इकडे काय करतो आपण, जे कॉमन पर्सन्स आहेत त्यांना ते रेफर करतोय. इकडे बघा रेफर्स कॉमन प्लेसेस. इकडे काय करतो आपण, जे कॉमन प्लेसेस आहेत त्यांना ते रेफर करतात. आता बघा मागच्या प्रॉपर नाउन मध्ये ते प्रत्यक्ष व्यक्तीचं किंवा स्थळाचं नाव होतं, आता इथं मात्र ते रेफर करतायत. हा स्लाइटली डिफरंट आहे. आता बॉय एका
बॉय विषयी आपण बोलत नाही. बॉय म्हणजे काय, या कॅटेगरीमध्ये अनेक मुलं येऊ शकतात. वुमन मध्ये अनेक स्त्रिया येतील, टीचर मध्ये अनेक टीचर येतील, मर्चंट मध्ये अनेक येतील. म्हणजे इट रेफर्स टू कॉमन पर्सन, त्या कॉमन पर्सनशी ते रिलेटेड असतात. इकडे काय, सिटी म्हटल्यानंतर अनेक सिटी आहेत. आता जर मी मुंबई शब्द उच्चारला तर ते प्रॉपर नाव झालं, म्हणजे ते प्रॉपर एका शहराचं नाव आहे. इथं सिटी उच्चारल्यानंतर मुंबई आहे, दिल्ली आहे, आग्रा आहे, या वेगवेगळ्या सिटीज आहेत. विलेज आहे, कोणतं विलेज, वेगवेगळे विलेज आहेत, म्हणून ते इट इज ए कॉमन नाउन. कॉलनी आहे, वेगवेगळ्या कॉलनी असतात, वेगवेगळे लोकॅलिटी असतात. म्हणून एखाद्या कॉमन पर्सनचं जे काही नाव असेल, कॉमन एखाद्या गटाला जे काही नाव असेल त्याला आपण कॉमन नाउन म्हणतो. आणि एखाद्या प्लेसचं कॉमन जे काही नाउन असेल त्याला आपण कॉमन नाउन असं सुद्धा संबोधतो. मग यावरनं आपल्याला काय व्याख्या करता येईल, द नाउन्स डू नॉट नेम एनी पर्टिक्युलर पर्सन ऑर प्लेसेस. द नाउन्स डू नॉट नेम एनी पर्टिक्युलर पर्सन ऑर प्लेस, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर पर्सनचं ते नाव नसेल, एखाद्या पर्टिक्युलर ते प्लेसचं नाव नसेल, परंतु ते कॉमन असेल. द नाउन बॉय रेफर्स टू ऑल बॉयज, इट इज कॉमन फॉर ऑल बॉयज, सो इट इज कॉल्ड अ कॉमन नाउन. म्हणून या नावांना आपण कॉमन नाउन असे संबोधतो. आलं लक्षात? पहिला आपण प्रॉपर नाउन पाहिला आणि दुसरा आपण कॉमन नाउन पाहिला. दोघांमध्ये हा स्लाइटली फरक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तिसरं नाउन येतं द ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आता ॲब्स्ट्रॅक्ट नाउन समजण्यासाठी पुन्हा मी आपल्या समोर काही शब्द देतो, त्या शब्दांचं निरीक्षण करत चला. शब्दांचं जर निरीक्षण तुम्हाला करता आलं ना, त्या शब्दच इतके बोलके असतात की त्यातनं आपल्याला ते कोणत्या प्रकारचं नाउन आहे ते आपल्याला लक्षात येत असतं. जर आपण या तिघ गटांचं जर ऑब्झर्व केलं तर बघूया, विजडम आहे, गुडनेस आहे, इकडे ब्राईटनेस आहे, इकडे ऑनेस्टी आहे, इकडे मुवमेंट आहे, जजमेंट आहे, लाफ्टर आहे, थेफ्ट आहे, इकडे चाइल्डहुड आहे, स्लीप आहे, यूथ आहे, इकडे डेथ आहे. या तिघ गटांमध्ये कॉमन मात्र आहे. बघा काय कॉमन आहे, ही जे काही पहिला जो काही गट आहे हा क्वालिटी दर्शवतो. विजडम ही क्वालिटी असते. सगळ्यांकडे विजडम असेल असं आपण म्हणू शकत नाही, सगळ्यांकडे गुडनेस असेल असं म्हणू शकत नाही. ब्राईटनेस, ऑनेस्टी एक क्वालिटी असतात. त्या वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या क्वालिटीज आपल्याला पाहायला मिळतात. इकडे ऍक्शन आहे, मुवमेंट आहे, जजमेंट आहे, जजमेंट करण्याची एक ऍक्शन आहे, लॉफ्टर आहे, हसण्याची ती क्रिया आहे, थेफ्ट आहे, दीज आर दी ऍक्शन्स. इकडे चाइल्डहुड आहे, स्लीप आहे, यूथ आहे आणि डेथ आहे. दीज आर दी स्टेट, म्हणजे एक अवस्था आहे. चाइल्डहुड एक अवस्था आहे, यूथ एक अवस्था आहे, मृत्यू होणं एक अवस्था आहे, झोपेत असणं एक अवस्था आहे. म्हणून एक क्वालिटी, ऍक्शन आणि स्टेट या तिघ हे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये यांचा समावेश होत असतो. मग यावरनं आपल्याला ऍब्स्ट्रॅक्ट नाउनची काय व्याख्या करता येईल बघा, किंवा कोणाला म्हणता येईल आपल्याला सांगता येईल. द नेम ऑफ ए क्वालिटी, ऍक्शन ऑर स्टेट कन्सिडर्ड अपार्ट फ्रॉम द ऑब्जेक्ट. म्हणजे त्या ऑब्जेक्ट मधून काय काय कन्सिडर करायचं आहे, क्वालिटी किंवा ऍक्शन किंवा स्टेट अपार्ट फ्रॉम द ऑब्जेक्ट टू विच इट बिलॉंग्स आर कॉल्ड ॲज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. किंवा ज्याच्यामध्ये ह्या गुण एक तर क्वालिटी असेल, एक तर ऍक्शन असेल, एक तर स्टेट असेल, हे त्या ऑब्जेक्ट मधून आपल्याला जर लक्षात येत असेल, इट इज कॉल्ड ॲज अन ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये या तीन गोष्टी फार महत्वाच्या असतात, क्वालिटी, ऍक्शन आणि स्टेट. हे त्या वस्तूमधून आपल्याला लक्षात येत असतात. मग हे लक्षात घेतल्यानंतर आपल्याला कळतं की हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. आता हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन कसं अजून ओळखता येईल त्यासाठी मी तुम्हाला इथं एक गाईड दिलेली. दे आर फॉर्म फ्रॉम ऍडजेक्टिव्ह. आता हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन जे आपण फॉर्म करतो, तयार करतो, ते ऍडजेक्टिव्ह पासून आपण तयार करत असतो. उदाहरणार्थ काइंडनेस हा शब्द आहे, हा कोणापासून तयार झाला, काइंड पासून. काइंड पासून काइंडनेस आपण तयार केला. ऑनेस्टी हा फ्रॉम ऑनेस्ट या शब्दापासून तयार झालेला आहे. फ्रॉम वर्ब पासून सुद्धा आपण त्यांना तयार करत असतो, ॲज ओबिडियन्स फ्रॉम ओबे. ओबे इज ए वर्ब अँड ओबिडियन्स इज ए नाउन. ग्रोथ फ्रॉम ग्रो. ग्रो इज ए वर्ब आणि ग्रोथ इज ए नाउन, बट द ग्रोथ इज ए ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. सो फ्रॉम कॉमन नाउन्स वी ऑल्सो, म्हणजे कॉमन नाउन्स पासून सुद्धा आपल्याला हे नाम तयार करता येतात. ॲट चाइल्डहुड फ्रॉम चाइल्ड. then slavery from slave and slavery. So common nouns shows the quality, action or state.
या 3 गोष्टी ते दर्शवत असतात आणि त्यांना आपण एक तर ऍडजेक्टिव्ह, एक तर वर्ब, एक तर कॉमन नाउन पासून त्यांना आपण तयार करत असतो आणि ते त्याच्यापैकी कोणतं ते बिलॉंग करतं आहे आणि त्या शब्दामध्ये त्यावरनं आपल्याला ऍब्स्ट्रॅक्ट नाउन हे लक्षात येत असतं. चला, हा झाला तिसरा प्रकार. पुढचा प्रकार पाहूया, द कलेक्टिव्ह नाउन. आता जसजसे मी पुढचे प्रकार सांगत जाईल तसतसा आपला थोडासा गोंधळ होण्याची शक्यता असते, कारण नाउन एक कॉमन आहे आणि जे वेगवेगळे प्रकार आहेत ते आयडेंटिफाय करता येणं हे थोडं डीप अंडरस्टँडिंग त्याच्यासाठी लागत असते मित्रांनो. आता पुन्हा या ठिकाणी आपल्याला काही 2 गट दिलेले, त्यांचं तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करा. एका बाजूला आर्मी आहे, एका बाजूला फ्लॉक आहे, एका बाजूला गँग. इकडे फ्लीट, क्राऊड अँड मॉब. मॉब शब्द ऐकला असेल तुम्ही. असे शब्द आहेत. आता यांना आपण कलेक्टिव्ह नाउन म्हणतो. आता द नेम ऑफ ए नंबर ऑर कलेक्शन ऑफ ए पर्सन, म्हणजे विशिष्ट नंबराचे लोक, ऑर थिंग्स टेकन टुगेदर, किंवा काही थिंग्स असतील त्यांना जर आपण एकत्र केलं आणि त्यांना जर आपण एक नाव दिलं, दॅट इज कॉल ॲज कलेक्टिव्ह नाउन. म्हणजे एखाद्या गटाला जे आपण नाव देतो किंवा एखाद्या कलेक्शनला जे नाव देतो त्याला आपण कलेक्टिव्ह नाउन असं म्हणतो. कलेक्टिव्ह शब्दामध्येच याचा अर्थ दडलेला आहे. कलेक्टिव्ह म्हणजेच कलेक्शन. कलेक्शनला आपण दिलेलं नाव म्हणजेच काय, कलेक्टिव्ह नाउन. आता काही एक्झाम्पल या ठिकाणी मी आपल्याला देईल. अ फ्लीट हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. अ कलेक्शन ऑफ शिप्स ऑर वेझल्स, म्हणजे शिप्सचं जे काही कलेक्शन असेल त्याला आपण फ्लीट असं म्हणतो. अँड आर्मी, अ कलेक्शन ऑफ सोल्जर्स. आर्मी म्हटल्यानंतर त्या एखादी तुकडी असेल आर्मीची, म्हणजे 10-15 सोल्जर्स त्यामध्ये अपेक्षित असतात, त्या कलेक्शनला आपण आर्मी असं म्हणतो. अ क्राऊड, आता क्राऊड म्हटल्यानंतर काही लोकांची गर्दी आपल्याला पाहिजे. 2 लोकांच्या याला आपण क्राऊड म्हणू शकत नाही, की अनेक लोकांची जी काही गर्दी दिसते आपल्याला त्याला आपण क्राऊड म्हणतो. म्हणजेच काय, एक कलेक्शन आहे, एक ग्रुप आहे, त्याला दिलेलं ते नाव आहे. इट इज कॉल्ड ॲज ए कलेक्टिव्ह नाउन. म्हणून त्याला आपण कलेक्टिव्ह नाउन असं म्हणतो. असा चौथा हा प्रकार नाउनचा या ठिकाणी पडत असतो. पुढचा प्रकार आहे मटेरियल नाउन. ऑब्झर्व द फॉलोइंग लिस्ट. आता पुन्हा या ठिकाणी आपल्याला 2 लिस्ट मी दिलेल्या आहेत, त्याचं निरीक्षण करत चला. निरीक्षणाने आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात. इथं वूड आहे, गोल्ड आहे, क्ले आहे, इकडे स्टील आहे, आयरन आहे आणि कॉपर आहे. असे 2 गट केलेले आहेत. आता द नेम्स ऑफ मटेरियल्स आउट ऑफ विच वी मेक थिंग्स आर कॉल्ड ॲज मटेरियल नाउन्स. बघा, ते खूप सुंदर अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. मटेरियल्सला काय, मटेरियल शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. द नेम्स ऑफ मटेरियल्स आउट ऑफ विच वी मेक थिंग्स, यांच्यापासून आपण काहीतरी वस्तू बनवतो. ज्याच्यापासून आपण काहीतरी वस्तू बनवतो, इट इज कॉल्ड ॲज मटेरियल नाउन्स. आता वूड पासून आपण फर्निचर बनवतो, गोल्ड पासून ऑर्नामेंट्स बनवतो, क्ले पासून मातीचे वेगवेगळे भांडी वगैरे बनवतो, स्टील असेल, आयरन असेल, कॉपर असेल, यांच्यापासून आपण वेगवेगळ्या गोष्टी बनवत असतो. म्हणून त्यांच्या नावाला मटेरियल नाउन्स असे आपण संबोधतो. त्यालाच आपण मटेरियल नाउन असं संबोधतो. हा 5वा प्रकार आहे. मटेरियल नाउन इज नथिंग बट द नेम ऑफ दॅट मटेरियल or the material we are going to use to make something. It is called a material nouns. त्याला आपण मटेरियल नाउन असं संबोधतो. पुढे जाऊया. काही पुस्तकांमध्ये आपल्याला थोडे वेगळे नावाचे प्रकार पडत असतात. हे जे आपण आतापर्यंत 5 नामाचे प्रकार पाहिले हे सर्वसामान्य आहेत. हे याच्यावरती आपल्याला परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात. एखाद्या वाक्यामध्ये ते शब्द दिलेला असतो आणि त्यातला तो नाउन कोणता आहे तो आपल्याला ओळखायला सांगत असतात. मग त्यावेळेस ते सरसकट नाउन कोणतं आहे असं ओळखायला सांगत नाहीत, की मटेरियल नाउन कोणतं आहे किंवा हे कोणतं आहे ते आपल्याला ओळखायला सांगत असतं. म्हणून 5ही प्रकार आपल्याला हे समजणं अत्यंत आवश्यक आहे. आता प्रकार समजून घेत असताना काही नाउनचे प्रकार काउंटेबल नाउन म्हणूनही करतो आणि काही अनकाउंटेबल म्हणूनही आपण करत असतो. वी कॅन क्लासिफाय नाउन्स वेदर दे आर काउंटेबल ऑर अनकाउंटेबल. आता काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाउन ही कन्सेप्ट फार सोपी आहे. जे काउंटेबल असतील, ज्यांना आपण काउंट करू शकतो, दॅट इज काउंटेबल नाउन, आणि ज्यांना आपण
काउंट करू शकत नाही, परंतु ते अनकाउंटेबल नाउन. परंतु बघा इथं थोडंसं गोंधळ होण्याची शक्यता आहे. कशी ती बघूया. आता इकडे वेगवेगळी दोन गट दिलेले, बुक, पेन, ऍपल, बॉय अँड डॉक्टर. मिल्क, ऑइल, शुगर, गोल्ड अँड ऑनेस्टी. दीज आर दी नाउन्स. आता हा जो काही पहिला प्रकार आहे, वी काउंट ॲज 1, 2, 3. यांना आपण एक पुस्तक, दोन पुस्तक, एक पेन, दोन पेन असं काउंट करू शकतो. ऍपलला करू शकतो, बॉयला करू शकतो, डॉक्टरला करू शकतो. मात्र मिल्कला एक मिल, दोन मिल, ऑइलला, शुगरला, गोल्डला, ऑनेस्टीला आपण करू शकत नाही. येस, आय नो, वी कॅन काउंट मिल्क इन अ लिटर. In oil also we can count in a liter, but I write here that we can't count as 1 or 2. आपण यांना 1, 2 असं काउंट करू शकत नाही. हा एक महत्वाचा फरक आहे. म्हणून काहींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो, मिल्क आपण तर काउंट करतो, पण ते लिटरचं माप इथं लावायचं नाही. इथं काय आहे, दोज वी कॅन काउंट ॲज 1, 2, 3 इट इज ए काउंटेबल नाउन. Those we cannot count as 1, 2, 3 it is uncountable noun. So this group is a countable noun and this group is a uncountable noun. So countable nouns have plural forms while uncountable nouns do not. दुसरी महत्वाची गोष्ट, जे काही काउंटेबल नाउन्स असतात त्यांना प्लुरल फॉर्म्स असतो. म्हणजे बुक, बुक्स, पेन, पेन्स ते अनेक वचने असतात. परंतु मिल्क, ऑइल, शुगर यांना प्लुरल फॉर्म कदापि नसतो. फॉर एक्झाम्पल, वी से बुक्स बट वी कॅनॉट से मिल्क्स. मिल्क्स असा शब्द आपण कधीही वापरत नाही, कारण ते प्लुरल मध्ये कधीही जात नाही. हा महत्वाचा फरक काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन मध्ये आहे. हा एक प्रकार आपण या ठिकाणी पाडत असतो. असे नाउनचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण या व्हिडिओमधून नाउन काय आहे, नाउन इज नथिंग द नेम ऑफ ए पर्सन, प्लेस, ॲनिमल, थिंग्स एटसेट्रा इन अ सेंटेन्स इज कॉल्ड नाउन. त्याला आपण नाउन म्हणतो. त्यानंतर आपण प्रॉपर नाउन पाहिलं. दीज आर द नेम्स ऑफ ए पर्सन अँड प्लेसेस. नेम्स ऑफ ए पर्टिक्युलर पर्सन ऑर प्लेसेस आर कॉल्ड प्रॉपर नाउन. त्याच्यानंतर आपण द कॉमन नाउन पाहिलं. दीज नाउन्स डू नॉट नेम एनी पर्टिक्युलर पर्सन. इथं पर्टिक्युलर पर्सन असतो, मात्र इथं पर्टिक्युलर पर्सन नसतो. हा फरक या दोघांमध्ये आहे. त्याच्यानंतर आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन बघितलं. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये आपण 3 गोष्टी विचारात घेत असतो, क्वालिटी, ॲक्शन आणि स्टेट. त्यातनं आपल्याला ही वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येत असतात. त्यानंतर कलेक्टिव्ह नाउन आपण पाहिलं. द नेम ऑफ ए नंबर और कलेक्शन ऑफ ए पर्सन्स और थिंग्स इट इज कॉल्ड अ कलेक्टिव्ह नाउन, किंवा त्याला एकत्रित आपण कलेक्टिव्ह नाउन असं संबोधत असतो. त्याच्यानंतर आपण मटेरियल नाउन बघितलं. द नेम्स ऑफ ए मटेरियल आउट ऑफ विच वी मेक थिंग्स आर कॉल्ड अ मटेरियल नाउन. ज्याच्यापासून आपण वेगवेगळी वस्तू बनवत असतो, इट इज कॉल्ड ए मटेरियल नाउन. आणि या व्यतिरिक्त आपण 2 प्रकार अजून पाडलेले आहेत, काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाउन. ज्यांना आपण 1, 2, 3 यामध्ये काउंट करू शकतो, इट इज काउंटेबल नाउन. ज्यांना आपण करू शकत नाही, इट इज अनकाउंटेबल नाउन्स. असे नामाचे वेगवेगळे प्रकार असतात. नामाचे हे प्रकार जर आपल्याला समजले असतील तर आपल्याला बाकीच्या गोष्टी पुढे ग्रामरच्या ह्या समजत असतात. आता हे जे काही मी प्रेझेंटेशन आपल्यासमोर केलेलं आहे, याच्यासाठी मला ह्या वेबसाईटचा आणि या पुस्तकांची मदत झालेली आहे. त्यांचा मी वापर केलेला आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांचा वापर अभ्यासासाठी करू शकतात. आपल्याला जर नाउन समजले असेल तर, समजलं नसेल तर पुन्हा आपण कमेंट्समध्ये जाऊन मला प्रश्न विचारू शकतात. अपेक्षा करतो आपल्याला नाउन आणि नाउनचे काइंड्स ऑफ नाउनचे समजलं असेल. धन्यवाद.